हं. मी पत्रकार मैत्रिणी संघर्षातून ध्येय गाठणाऱ्या युवा व्यक्तिमत्वाची आज आपण भेट घेत आहेत. आपले नाव काय? माझे नाव युवराज सुविंद्र मुनेश्वर, मुक्काम रानजीटोला, पोस्ट सरकारटोला, तहसील आमगाव, जिल्हा गोंदिया. आपण आपल्या संघर्षाविषयी सांगू शकता? हो. माझ्यापर्यंत 3 वर्षाचा संघर्ष आहे आणि या 3 वर्षाच्या संघर्षात माझी सुरुवात 2023ला जून महिन्यात झाली. तिथून 1 वर्ष ग्राउंड प्रॅक्टिस आणि पेपर प्रॅक्टिस सुरुवात उडान अकॅडमी कट्टीपार येथे झाली आणि त्यानंतर 2024च्या भरतीसाठी मी परिपूर्ण झालो होतो. पण पावसाळ्यात भरती निघाली होती, तर प्रॅक्टिस करताना माझ्या पायामध्ये स्ट्रेस फ्रॅक्चर आला होता. त्या कारणानं मी त्या भरतीतून बाहेर पडलो. 2-3 महिन्यानंतर माझा मग अभ्यास वगैरे सर्व बंद होता. त्यानंतर पुन्हा एकदा सुरुवात केली मी 2025ला पूर्ण प्रिपरेशन करून 2026च्या भरतीसाठी परिपूर्ण झालो आणि 2026च्या भरतीमध्ये मी हिंगोली चालकला फॉर्म टाकला आणि नागपूर शहर पोलीसला फॉर्म टाकला. तर या दोन्ही जागी माझं सिलेक्शन झालं आणि हिंगोलीला चालकला ग्राउंडमध्ये 47, पेपरला 91 आणि त्या जिल्ह्यात मी 3ऱ्या क्रमांकावर आलो. आणि नागपूर शहर पोलीसला ग्राउंडमध्ये 50पैकी 50 आणि पेपरमध्ये 100पैकी 82 असे गुण 132 गुण मिळवून मी नागपूर शहरला टॉप 10मध्ये आलो. त्यानंतर आता सिलेक्शन झाला तेव्हापासून आता सिलेक्शन कुठे म्हटलं? सिलेक्शन नागपूर शहरला पण झालं आहे, हिंगोली चालकला पण. मग आता कुठे जॉईन करणार आहे? आता जॉईनिंग करायची इच्छा म्हणजे आता जस्ट रिझल्ट आला 2-3 दिवसाआधी, तर एवढा आता परफेक्ट आपला म्हणजे निश्चित झाला नाही की इथं जॉईनिंग करायची, इथे जॉईनिंग करायची. ते विचार चालू आहे सध्या. म्हणजे धन्यवाद मुनेश्वरजी, आपल्याला शुभकामना देतो आपल्या येणाऱ्या भविष्याविषयी आणि सगळ्या युवांना मार्गदर्शन यांच्यापासून घ्यायचे आहेत आणि आपले पण अचिव्हमेंट त्यांनी गाठायचे आहेत. धन्यवाद.